रामकृष्ण हरी मंडळी, जिथे प्रत्येक दगडातून भक्तीचा नाद ऐकू येतो, जिथे निसर्गाच्या कुशीत संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल नामाचा अखंड जाप केला, जिथे आजही प्रत्येक वारकरी मनःशांतीचा अनुभव घेतो, अशा पवित्र तपोभूमीत तुमचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती. तर आज आम्ही आलेलो आहोत अशा पवित्र ठिकाणी जिथं संत तुकाराम महाराज आपले अभंग रचत असत, चिंतन करत असत. तर ते ठिकाण आहे भंडारा डोंगर, जे की देहूपासून फक्त 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तर असं ठिकाण आपण एक्सप्लोर करायला आलेलो आहोत. रामकृष्ण हरी माऊली भंडारा डोंगरावरती आपण ऑलरेडी पोहोचलेलो आहोत. पण इथं पोहोचण्याचा जो रस्ता आहे कमानीपासून तर इथपर्यंत तो खूपच सुंदर आहे. त्याचा जो व्ह्यू आहे तुम्ही एकदा बघाच, मग आपण वळूया मंदिराकडे. येत आहे? हो, काहीच नाही येते. सुनील बघ, सुनील हा बघा बघ, ओह माय गॉड. पुढे गेला तर थोडंसं. नको जाऊ रे. हां, तर गाडी पाठीमागे पार्क केली आम्ही आणि थोडंसं चालत जातो आहे. आणि समोर बघा मंदिर, मंदिराचा फोटो आहे समोर. संत संकल्पनाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छित ते, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापळ सकळा ब्रह्मांडाचा, तुका म्हणे नाही चालत तातंडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. मस्त अभंग आहे तुकारामांचा. आणि इथं मंदिर आहे ज्याचं काम चालू आहे. या डोंगरावर ना खूप छान असा व्ह्यू येतो देहूचा. हा बघा तुम्ही एकदा, सगळा देहूचा व्ह्यू प्रॉपरली व्ह्यू येतो. ड्रोन असता तर अजून छान व्ह्यू आला असता. व्ह्यू बघा तुम्ही. तर इथं PMTसुद्धा येते वरपर्यंत. जर तुम्ही देहू गावामध्ये भंडारा डोंगर बस पकडली तर त्यानेही तुम्ही येऊ शकतात. आणि बघा बरेच लोक प्रायव्हेट गाडीने सुद्धा आलेले आहेत. हे आहे मंदिर. इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. त्यानंतर एक गुफा आहे जिथं तुकाराम महाराज बसून अभंग चिंतन करत असे. तर हे बघा, हे आहे नांदुरकी वृक्ष, ज्याच्या खाली बसून तुकाराम महाराज
चिंतन करत असत आणि समोरच सुवर्ण मंदिरही तयार होत आहे, त्याचं काम चालू आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर. तर हे आहे संत तुकाराम महाराज मंदिर. हो 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 हो, किती सुंदर हे बघा ना. वा वा वा. तर वारकरी संप्रदायांसाठी हे खूपच महत्त्वाचं स्थान आहे. कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. भंडारा डोंगर म्हणजे संत तुकाराम महाराजांची तपोभूमी. वारकरी परंपरेनुसार महाराज या डोंगरावरती एकांतात येऊन विठू नामाचा जप करत असत. त्याचप्रमाणे अभंगांची रचना देखील करत असत. तर वारकरी परंपरेत या डोंगराला अत्यंत पवित्र असं स्थान आहे. खूप सुंदर आहे हे डोंगर. भंडारा डोंगर खूप सुंदर आहे आणि मंदिरही खूप छान आहे, जिथं विठ्ठल रुक्मिणी आणि तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. आपण मनसोक्त दर्शन घेऊ शकतो. वारकरी संप्रदायांसाठी हे विशेष स्थान आहे. जे कोणी वारकरी संप्रदायवाले आहेत, जे देहूमध्ये येतात, ते इथं नक्की येतात दर्शनासाठी. खूपच सुंदर आहे हे. आणि निसर्ग तुम्ही बघा, निसर्गसुद्धा इतका सुंदर आहे इथला. खूपच सुंदर आहे. इथला सूर्योदय आणि सूर्यास्तसुद्धा खूप सुंदर असतो. पावसाळ्यात, विशेषतः पावसाळ्यात इथं खूप छान वाटतं. डोंगर पूर्ण हिरवागार असतो. मोर भरपूर आहेत इथं. आणि आता तर सुवर्ण मंदिरही बनतं आहे. त्याच्यानंतर तर अजूनही छान वाटेल ह्या डोंगरावरती. तर तुकाराम महाराज 2 डोंगरांवरती आपली तपश्चर्या म्हणा किंवा आराधना म्हणा, साधना करत असत. एक आहे गोरडेश्वरचा डोंगर. तो गोरडेश्वरचा डोंगर तर आपण आधीही एक्सप्लोअर केला आहे, त्याचा देखील ब्लॉग आहे. आणि दुसरा डोंगर होता हा डोंगर, भंडारा डोंगर. तर अशा डोंगरांवरती तुकाराम महाराज आपली साधना करायची विठ्ठलाची, पांडुरंगाची. आणि जिजाबाई त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या त्यांच्यासाठी जेवण ह्या डोंगरांवरती घेऊन यायच्या. आता तुम्ही विचार करा की तुकाराम महाराज कोणत्या दिवशी कोणत्या डोंगरावरती असतील आणि कोणत्या डोंगरावरती त्यांच्यासाठी जेवण घेऊन जायचं हे कसं त्यांना कळत असेल. तर तुकाराम महाराजांचा जो नामजप तुकाराम महाराज करायचे, विठ्ठल विठ्ठल असं, त्या आवाजाने किंवा त्या गोष्टीचा सहारा घेऊन ते त्या डोंगरांवरती पोचायचे. तर जिजाबाईंचं एक मंदिर आहे असं देखील म्हणतात. त्याचं कारण असं आहे की जिजाबाई एकदा तुकाराम महाराजांसाठी जेवण घेऊन येत होत्या आणि डोंगरावर चढत असताना त्यावेळेला रस्ते वगैरे नव्हते, तर त्यांच्या पायात काटा रुतला. डोक्यावरती जेवण होतं, आता काटा काढणार कसं, ते एकट्याच होत्या. तर विठ्ठलाने वेगळ्या रूपात येऊन त्यांचा तो काटा काढून दिला आणि त्यांना देखील विठ्ठलाचा साक्षात्कार ह्या डोंगरावरती झाला. भाडाराम महाराज कावेकर यांच्या या पादुका आहेत.
तर भव्य असं हे मंदिर बनतं आहे. त्याचं जे काम आहे ते चालू आहे कंटिन्युअसली. खांबांवरती खूप छान असं गणपती, डिफरंट टाईपच्या गणपती किंवा मूर्त्या आहेत. खूप छान डिझाईन आहे. खाली हत्ती आहेत किंवा डिफरंट प्रकारचे डिझाईन आहे. पिलर्सवरती खूप डिफरंट डिझाईन्स आहेत. तर बघा याच्यावरती किती छान असं डिझाईन करण्यात येतं आहे. खूप सुंदर कोरीव काम चालू आहे. एलिफंट्स आहेत आणि बारीक पूर्ण अशी बारीक डिझाईन आहे. तर बघा बाहेरून असं दिसतं तुकाराम महाराजांचं मंदिर. बघितलं किती सुंदर आहे, छान आहे ना. तर बघा इथं बऱ्याच प्रकारचे कार्यालय वगैरे पण आहेत. भंडारा गृह आहे. तर इथं महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था असते. तुम्ही इथं बघू शकता हा हॉल केवढा मोठा आहे. तर हा बघा किती मोठा असा हा मंडप आहे जिथं बरेच कार्यक्रम होत असतील. ही गोशाला आहे इथली. तुम्हाला जर गोसेवा करायची असेल तर तुम्ही इथे येऊन गोसेवा करू शकता. आणि इथे ते वासरू पण आहे. कितीला आहे काका काय गोमूत्र? अहो काही त्याला त्याला द्यायचे द्या, काही नाही तर काय घेऊन तसंच काय तुम्हाला इथं काय नाही तसं. तिकडं वासर आहेत त्यांचं घ्यायचं का फोटो? कुठे तो असेल? तिकडे येतं दोन आहेत गेलेल्या गाई. हो का? आज आम्ही घेऊन आलेलो होतो आपल्या ब्लॅक पॅन्थरला, दिसत होतं मला. आणि ब्लॅक पॅन्थरवरनं Insta360चे काही शॉट घ्यायचा प्रयत्न केला आहे आम्ही. तुम्हाला जर आवडले असतील Insta360चे शॉट, म्हणजे मेन घाटाचा जो शॉट आहे तो. तर माऊली आपलं छानपैकी भंडारा डोंगर एक्सप्लोअर करून झालेला आहे. तुकाराम महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेऊन झालं आहे. खूप छान अशी मूर्ती होती, तुकाराम महाराजांची मूर्ती होती. विठ्ठल रुक्माईची पण छान सुंदर अशी मूर्ती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्यासारख्या मराठी यूट्यूबर्सला सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करून. आणि शक्य होईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर देखील करा. मराठी यूट्यूबरला थोडं पुढे जाऊ द्या. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात असंच काहीतरी युनिक प्लेस घेऊन. तोपर्यंत बाय बाय.